काय सांगाल? कार्यकर्ते खूप नाराज होते, तुम्ही आज पुरंदरमध्ये या कार्यकर्त्यांची बैठक घेतात. मी नाराज वगैरे ठीक आहे, मतदारसंघातले हजारो लोक नाराज झाले, त्यांची इच्छा होती. माझ्या कुटुंबातले लोक मला न सांगता तिकडे आले होते आणि जेव्हा हे अचानकपणे असं झालं त्यावेळेस उद्रेक झाला. त्याचे परिणाम माझ्या नाती असतील, सून असेल, मुली असतील, आणि त्याच्यामुळे थोडंसं तो राग होता. किंवा आम्हाला 2 दिवस अगोदर सांगितलं असतं की हे होणार नाही विश्वासात घेऊन, तर हा प्रसंगच आला नसता. स्वार्थ अजिबात नाही, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राग नाही. ज्या पद्धतीने झालं आणि त्याच्यामुळे जो उद्रेक झाला सगळ्या मतदारसंघात सुद्धा, 375 गाड्या इथून मला न सांगता, आपलं नाव नक्की आहे, टी व्हीला चाललेलं आहे, 5मध्ये आहे आणि म्हणून सगळे न सांगता 9-9 तास प्रवास करून पुरंदरवरून नागपूरपर्यंत आले होते आणि त्याच्यामुळे मोठा उद्रेक त्यांचा झाला होता. त्यांना समजावून कसं परत पाठवायचं ते माझं मी केलं रात्री 2:30-3 वाजेपर्यंत. त्यामुळे तो होता. बाकी मंत्रिपद मिळालं नाही याबद्दल अजिबात हे नाही. उलट मला जर विश्वासात घेऊन सांगितलं असतं की तुम्हाला द्यायचं होतं पण बापू असं असं झालं, मी स्वतःहून सांगितलं असतं पक्षासाठी कोणाला द्यायचं त्यांना द्या. त्यामुळे तो भाग नाही आहे. ज्या पद्धतीने झालं ते खूप झालं. छगन भुजबळ नाराज असल्यामुळं विधानसभेचे सोडून आलेले आहेत, तुम्ही तसं सोडून आलाय का? तुम्ही नाराज आहात? अरे बाबा, माझ्या इकडे माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता 22 वर्षाचा ओमकार विधाते, देवाच्या ओळीमधला अतिशय चांगलं, त्याचं कुटुंब सगळं शिवसेनेचं समर्थक असं कुटुंब आहे, नावाजलेलं कुटुंब आहे, आणि तो अचानक ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये गेला आणि त्याचा आज दशक्रिया विधी होता देवाच्या ओळीमध्ये. तो दशक्रिया विधी वर करून मी आलो. संध्याकाळी मेहमान आहे, मग हा वेळ वाया कशाला घालवायचा म्हणून कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन 4 महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका ह्या 2-4 महिन्यात येतील, त्याच्यासाठी सर्वांनी कामाला लागावं तो संदेश देणे. नंबर 2, 24 तारखेला माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिवस साधेपणाने होणार पण तो कसा होणार त्या बाबतीतली माहिती त्यांना देणे. नंबर 3, महिलांचं महाआरोग्य शिबिर आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवतो आहे. जो 10-20-30 हजार महिला टर्नआउट होतील असं सगळं प्लॅनिंग आहे मोठं. सगळ्या प्रकारच्या महिलांच्या चेकअप ज्या ज्या आयडेंटिफाय होतील ऑपरेशन्स म्हणा, ती सगळी ऑपरेशन्स फ्री करणे वेगवेगळ्या ठिकाणी, अशा प्रकारचा मोठा हेतू सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. यापुढे बापूंची भूमिका काय असेल, पुरंदरच्या जनतेला काय सांगाल? बापूंची भूमिका काय असणार, मला आता जास्त वेळ मिळाला आहे, त्याच्यामुळे गुंजवणी पूर्ण करणे, विमानतळ पूर्ण करणे, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, पुरंदर उपसा एकदम व्यवस्थित चालू करून नवीन पंप करणे, खाली नवीन नगरपालिका झालेली आहे देवाचोळी फुरसुंगी, त्या नगरपालिकेचं हस्तांतरण वगैरे चालू आहे. टॅक्सच्या बाबतीत ते निर्णय घेणे, पाण्याच्या बाबतीत आणखी ॲडिशनल जे काही पाणी लागतं आहे त्याच्या बाबतीतलं सगळी व्यवस्था करणे. 100 कोटी रुपये ॲडिशनली देण्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं तत्कालीन म्हणून, तर त्या बाबतीत DPR वगैरे झाला आहे त्याचा फॉलोअप करणे. पुढे आंबेगाव वगैरे ज्या भागामध्ये जांभूळवाडीचं तळं आहे त्याचं संवर्धन करणे जे राहून गेलं होतं, आणि त्याचबरोबर ते पाणी उचलून आंबेगाव पठार, आंबेगाव खुर्द वगैरे ह्या भागामध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी, जसं देवाची ओळी फुरसुंगी गेलं आहे तसं उपलब्ध पाणी सरफेसवर आहे जांभूळवाडी तलावात. 65 MCFT पाणी आणि 4 वेळा भरून ते वाहते. एवढं सगळं पाणी बॅलन्सिंग करून कुठेतरी स्टोअर करून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न या भागाचा निश्चितपणे त्या योजनेतून होईल. 200-300 कोटीची योजना होईल जशी ही देवाची ओळी फुरसुंगीची, आणि कायमस्वरूपी तो प्रश्न आणि पुण्यावर असणारा जो लोड आहे तो आपाप त्याच्यामुळे कमी होईल. खडकवासला धरणातून जे शेतकऱ्यांना पाणी जातं आहे, एवढे 10 लाख लोक एकत्र आता महापालिकेत आले आहेत, पाणी कुठून देणार? मग ते पाणी जर आणखी ॲडिशनल द्यायचं असेल तर शेतकऱ्यांचं पाणी कट करावं लागेल. त्याच्यापेक्षा हे उपलब्ध असणारं पाणी ज्याचा उपयोग शून्य होतो आहे, कारण आता इरिगेशन काहीच नाही आहे, त्यामुळे जांभूळवाडी तलावातलं पाणी पूर्णपणे उचलून त्याची ट्रीटमेंट प्लॅन करून डिस्ट्रीब्युशन व्यवस्था करून कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवणे असे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. ते व्यवस्थित मंत्री न पद मिळाल्यामुळे मला पूर्ण वेळ देता येईल आणि मतदारसंघातले हे मोठे प्रॉब्लेम्स, मोठे इश्यूज 2 ते 3 वर्षात गुंजवणीचं पाणी आणणे, एअरपोर्ट मार्गी लावणे, नीरा नदीमध्ये एक्सेस वाहून जाणार जे पाणी आहे त्याचं फेरनियोजन करून त्याच्यातील 3-4 TMC पाणी उचलून निरेतून वाहून नीरा मिळते, भीमेला उजनीच्या खाली आणि सरळ कर्नाटक पाणी जाते, ते पाणी नीरा नदीत टाकायचं. सब बेसिन आहे नीरा नदी, त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सुद्धा अडचण नाही, आणि ते पाणी टाकून ते पाणी नाझऱ्यात टाकायचं. नाझऱ्यातून
जे पंप तिकडे आता जानाई सिरसाईचे पाणीच मिळत नाही, तेच पंप जरी वापरले, 4 TMCचे पंप आहेत, तरी नाझऱ्याच्या बाजूला फक्त पंपिंग स्टेशन केलं आणि नाझऱ्यात पाणी टाकलं तर हे 29 गावांना, बारामतीच्या सुद्धा आणि पुरंदरच्या, रिसे पिसे पांडेश्वर, इव्हन नायगाव, हे पाणी टाकल्यामुळे जरी नाझऱ्याच्या क्षेत्रामधले जे कमांड एरिया होता तिथे 10 वर्षातून एकदा नाझर भरायचं, त्यावेळी ते पाणी उचलून वाया जाणारं टाकलं की तो कमांड एरिया आहे तो सुद्धा सुजलाम सुफलाम होईल. बापू, तुम्ही बारामतीच्या लोकांचा सुद्धा विचार करताय. 29 गावात ही योजना केली की वर पाणी एका ठिकाणी उंचावर टाकलं डिस्ट्रीब्युशन चेंबरमधून की हे वाया जाणारं 4-5 TMC पाण्यामध्ये बारामतीचे जे त्यांना 50 वर्षात जमलं नाही ना, त्यांच्या डोक्यात सुद्धा आलं नाही, ते महत्त्वाचं काम लोकसभेच्या वेळेस मी जरा फिरत होतो त्यावेळेस मला जाणीव झाली आणि मी अस्वस्थ होतो 3-4 दिवस की पाणी नाही, लोकांना प्यायला पाणी नाही. आणि म्हणून त्या अस्वस्थतेतून मला ही आयडिया सुचली की वाहून जाणार हे पाणी उचलून करेट टाकायचं, शेतकऱ्यांची 1 इंच जमीन घ्यायची गरज नाही, करा भरून ठेवायचं, नाझर भरून ठेवायचं आणि त्याच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या 16 किलोमीटर करा भरून ठेवली तर दोन्ही बाजूला हजारो विहिरी चार्ज होतील, बागायत होईल. आणि एखाद्या ठिकाणाहून उचलून डिस्ट्रीब्युशन चेंबरला सेंट्रलाइज टाकलं की बारामतीची 29 गावं आणि माझी 5-6 ही गावं सगळी दुष्काळी, एकदम क्लिअर कट योजना होईल, 3-4 वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे आता मंत्रिपद नसल्यामुळे उलट ही सगळी कामं आवडीने करायला मला वेळ मिळेल आणि पूर्ण वेळ मला लोकांसाठी